नमस्कार मंडळी. आपल्या या ट्रॅव्हलिंगच्या आणि भक्तिमय नयनरम्य प्रवासाचा आज 6 डे. ईशाच्या ट्रॅव्हलिंग जर्नीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. अक्कलकोट, गाणगापूर, कुरवपूर आणि श्रीशैलमच्या दर्शनानंतर हैदराबादची सफर, रामोजी फिल्म सिटी, यानंतर आमची पावलं वळाली ती म्हणजे अत्यंत शांत आणि पवित्र स्थानाकडे. तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा. माझे 1, 2, 3, 4, 5, 6 प्रवासाचे सगळे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर हा माझ्या प्रवासाचा 6वा दिवस. आमची पावलं पवित्र स्थानाकडे वळाली, ती म्हणजे कडगंजीकडे. हैदराबादला आम्ही रात्री मुक्काम केला, कारण हैदराबाद ते कडगंजी हे अंतर 200 किलोमीटर होतं. त्यामुळे आम्ही रात्री मुक्काम करून सकाळी लवकर कडगंजीकडे जायला निघालो. हैदराबाद ते कडगंजी हा 200 किलोमीटरचा प्रवास होता. कडगंजी दत्त परिक्रमेतला शेवटचा टप्पा म्हणजेच अंतिम टप्पा. याशिवाय दत्त परिक्रमा ही अपूर्ण मानली जाते. गाणगापूर अक्कलकोटच्या जवळच म्हणजेच महाराष्ट्र सीमेजवळील आळंद तालुक्यात हे स्थान असल्याने गाणगापूरला येणारे दत्तभक्त कडगंजीला नक्की भेट देतात. गुरुचरित्रातील कथा जिथे प्रत्यक्षात घडली त्या ठिकाणाचे दर्शन घेतल्याशिवाय दत्त परिक्रमा अपूर्ण मानली जाते. म्हणूनच ह्या परिक्रमेला मुकुटमणी स्थान असं मानलं जातं. गुरुचरित्र ग्रंथाचे मुख्य लेखक सिद्धमुनी त्यांनी ही कथा स्वामी समर्थांचे भक्त श्री नृसिंह सरस्वतीचे परम शिष्य सायनदेव यांना सांगितली. सायनदेव हे श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचे अत्यंत लाडके आणि एकनिष्ठ सेवक होते. कडगंजी ही सायनदेवाची मूळ कर्मभूमी, वास्तवाचं ठिकाण आणि ते स्वतः तेथील बऱ्याच चमत्कारांचे साक्षीदार होते. तर मंडळी, हे केवळ मंदिर नाही तर दत्त परिक्रमेतील अत्यंत महत्त्वाचं आणि शेवटचं स्थान. गुरुचरित्राचे सायनदेवांना गुरुचरित्र सांगितलं. सिद्धमुनींनी सायनदेवाला गुरुचरित्र सांगितलं. सायनदेवांची पावनभूमी आहे. इथे देवदत्त प्रणित महाराजांचं अतिशय जागृत मंदिर. इथे जो वाडा आहे ते सायनदेवाचं जन्मस्थान म्हणून ओळखला जातो. त्या जागेवर आज भव्य मंदिर उभं आहे. ते प्रत्यक्षात परमशिष्य सायनदेव यांचा ऐतिहासिक वाडा आहे. सायनदेव यांच्या मूळ निवासस्थानात म्हणजेच वाड्यात हे दत्ताचं खूप सुंदर आणि विलोभनीय असं मंदिर आहे. ही दत्तमूर्ती मनाला खूप भावली. तिथल्या गुरुजींनी आम्हाला तेथील बरीचशी माहिती सांगितली आणि ती माहिती ऐकून मन फार भारावून गेलं. त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे तेथील वाड्यामध्ये. प्रशस्त वाडा आणि खूप सुंदर. आजूबाजूचा परिसर पण तितकाच छान होता. ही दत्ताची मूर्ती पाहून तर मन अगदी भारावून गेलं होतं. सुंदर अशी पूजा आणि तो बाहेरचा परिसर. मंदिर मोठं असल्यामुळे परिसर पण तितकाच छान होता. दत्ताचे फोटो आणि तेथे ज्यांनी ज्यांनी अवतार घेतले त्या सर्वांचे फोटो त्यांच्या माहितीसह लावले होते. दत्त दत्त गुरुदेव दत्त. बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करतात आणि त्यासोबत दत्त परिक्रमा पण करतात. पण बऱ्याच जणांना कडगंजी हे स्थान माहिती नसल्यामुळे त्यांचं दत्त परिक्रमेतलं हे शेवटचं स्थान अपूर्णच राहतं. तर तुम्ही पण कधी प्लॅन करत असतात तर कडगंजीला भेट द्यायला अजिबात विसरू नका. त्या मंदिराच्याच खाली अजून एक मंदिर आहे, ते म्हणजे नृसिंह सरस्वतींचं. तिथे खूप सारे फोटोज लावले होते. त्या फोटोंमध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या अध्यायाचं बरंच सारं वर्णन होतं. हे नुसते फोटो नव्हते तर प्रत्येक अध्यायाची माहिती देणारं एक वास्तववादी रूप होतं. हे पाहून मनाला खूप छान वाटलं. बऱ्याच गोष्टी वाचल्याशिवाय समजत नाहीत, पण त्या प्रतिमेच्या माध्यमातून त्या दिवशी आम्हाला अनुभवता आल्या. तेथील वाड्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे जिथे तो गुरुचरित्र ग्रंथ या पवित्र वाड्यात लिहिला गेला होता. सायनदेवाच्या 5व्या पिढीतील वंशज सरस्वती गंगाधर या सिद्धमुनींनी सांगितलेली गुरुचरित्राची कथा याच वाड्यात बसून त्यांनी शब्दांकित केली होती. हे होतं वाड्याच्या आतील मंदिर. मंदिरामध्ये खूप सुंदर अशी पाषाणातील मूर्ती होती. त्या मंदिरातील ही रांगोळी श्री असं बऱ्याचदा तिथं लिहिलं होतं. त्याचा आम्हाला व्यवस्थित असा त्यांनी अर्थ काही सांगितला नाही की किती वेळा लिहिलं आहे, पण मला त्याचा व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत शेअर करावा वाटला म्हणून मी हे केलं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. हा होता तो ऐतिहासिक वाडा. तिथं आत गेल्यावर मला एक खूप छान गोष्टी पाहायला मिळाल्या, ते म्हणजे भिंतीवर लावलेले फोटो.
हे फोटो नव्हते, तर गुरुचरित्रातील लीला तिथे चित्रित केल्या होत्या. त्या ग्रंथाचं संपूर्ण सार एकाच भागातून घडून दाखवलं होतं. त्यानंतर आता तिथे प्रसादाची पण सोय झाली होती. प्रसाद घेऊन आम्ही निघालो ते म्हणजे तुळजापूरच्या दर्शनाकडे. कडगंजीचं दर्शन खूप सुंदर झालं आणि आम्हाला तुळजापूरला पोचायला बराच वेळ झाला. भयंकर ऊन होतं आणि सुट्ट्यांमुळे गर्दी पण फार होती. गर्दीमुळे आम्ही जरासं थांबून दर्शन घ्यायचा विचार केला, परंतु गर्दी इतकी होती की आम्ही 200 रुपयाचा दर्शनाचा पास काढला आणि दर्शनाकडे निघालो. तुळजापूरच्या देवीचं महत्त्व तर आपण सगळेच जाणतो. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देणारी हीच ती आदिशक्ती. आता इथे भाविकांसाठी खूप सारी सोय आणि नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेचे व्यवस्थापन, मंदिर परिसराची स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीनं झालेले बदल खरंच कौतुकास्पद होते. 200 रुपयाच्या पासामुळं आमचं अवघ्या 1 ते 1.5 तासात दर्शन झालं. त्यामुळे आम्हाला पुढच्या प्रवासाला फार बरं वाटलं. तरी पण गर्दी काही संपत नव्हती. दर्शन झालं तरी बाहेर निघायला 15 ते 20 मिनिटं लागलीच. आई आदिशक्तीचं तुळजापूरच्या कुलस्वामिनीचं दर्शन घेतलं. मनाला शांतता मिळाली आणि हा भक्तिमय प्रवासाची आमची सांगता इथेच झाली. तर मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. माझ्या 6 दिवसाचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा. यानंतर आमचा 7वा दिवस होता, तो म्हणजे अधिक मानाचा, कारण आम्ही हा सगळा भक्तिमय प्रवास अधिक महिन्यातच केला होता. तर चला भेटू आता परत अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब